मध्ये काहीतरी लावलं, एक मोठं बीट लावलं आणि तुम्हाला इकडे काहीतरी बनवायचं असं फ्लावर टाईप मध्ये बुट्टी बनवताय तुम्ही. तर ह्याचा शेप काय होतोय, क्रॉस मध्ये जातं. ते तुमचे बीट्सचं काम पण काय होणार आहे, क्रॉस मध्ये जाणार. हे सगळं काय दिसते, इनबॅलन्स दिसते. ह्या बुट्टीला काय राहणार, लुक नाही राहणार. मग त्याच्यामुळे काय करायचं, नेहमी जेव्हा पण अशी बुट्टी करायची अशी राऊंड मध्ये, त्यावेळेस काय करायचं, मध्ये कोणतेही बीड्स लावा किंवा काहीच लावा. इथे लावलं, इथे घेतलं, इथे घेतलं, इथे घेतलं. पहिले स्क्वेअर मध्ये करायचं. त्याच्यानंतर हा किती स्पेस उरतोय त्याच्यावरती मग तुमचं ठरणार आहे की तिकडे 2 वेळा घ्यायचंय की एकदा बुट्टी घ्यायची अशी. ते त्यावेळीच ठरणार तुमचं, तुमच्या स्पेस म्हणजे ह्याचा सगळा जो हे जागा आहे ती बॅलन्स राहणार तुमची. मग तेव्हाच ती बुट्टी अशी प्रॉपर उठून दिसणार. ठीक आहे. असं डायरेक्ट डायरेक्ट गेलात ना, हे असं क्रॉस होत जातं, मग ते छान नाही दिसत. ठीक आहे. तर मी ह्याच्यातच दाखवतो ना. आता माझं हे केलं, एकाच ह्याच्यामध्ये मी दाखवते एकदम टाईप. तुम्ही काहीही वापरू शकता. तिकडे इथे टाकलं, इथे आले. आता मी असं पण करू शकते, इथे लावलं तर मला हा प्रत्येक इंडिव्हिज्युअल लॉक करावा लागेल. मला इंडिव्हिज्युअल काही लॉक करायचं नाही, म्हणून मी एकाच थ्रेडना, समज मी इथे काहीतरी लावते, हा जर मी असा लावला ना तर मला इथेच लॉक करावा लागेल. आणि इथे काय होते, जागा संपते. मला नाही करायचं, कारण एंड लॉक करा, फर्स्ट लॉक करा, एंड लॉक करा, फर्स्ट लॉक करा. मला ह्याच्यामध्ये टाइम वेस्ट नाही करायचं, कारण ह्याच्यामध्ये काय होतं, तुमचं फर्स्ट लॉक एंड लॉक मध्ये खूप टाइम वेस्ट होतो. मग तुम्हाला ब्लाऊज बनवायला काय जास्त वेळ लागणार, तर तसं नाही करायचं. म्हणून काय करणार, मी इथे आली, छोटीशी स्टिच घेतली, आपलं आहे ते आहे घेतलं. आता ही जागा आहे ना, पहिलं तुम्हाला समजायला पण लागेल की कोणतं मटेरियल यूज करतायत, तर त्याच्यासाठी किती स्पेस पाहिजे. हां, मग ते थोडंसं तुमचं कमी जास्त होणार. मग काय नाही, परत ते मटेरियल काढायचं, थोडी स्टिच एक्स्ट्रा घ्यायची, किंवा जास्त होत असेल तर स्टिच कमी करायची आणि मग इकडे तिकडे मूव्ह करायचं. काय करणार, इथे आली. आता इथे तुम्हाला वेगळं काही वापरायचं आहे तर तुम्ही वेगळं पण वापरू शकता. तुम्हाला जर सिक्वेन्स वापरायचा आहे तर तुम्ही सिक्वेन्स वापरा, असं वाटतं. कटबिट्स लावायचे आहेत, कटबिट्स लावा. सल्ली लावायची, ह्याला सल्ली बोलतात. सल्ली लावायचे, सल्ली लावा. इथे आली. तुमच्या चॉईसवरती तुम्हाला कशी बुट्टी बनवायची ते. आता तुम्हाला असं नॉर्मल सल्लीवालं करायचे तर सल्लीवालं पण करू शकता, किंवा मग हे जे कुंदन वगैरे वापरून पण बऱ्याच छान छान पण अशा बुट्ट्या बनतात. वापरायचं तरी बघतो. मग आता जो हा स्पेस राहतोय ना, ह्या स्पेस मध्ये तुम्हाला 2 बुट्ट्या बसतील का एक बुट्टी, म्हणजे तुम्ही मटेरियल काय यूज करणार आहे ना त्याच्यावरती तिकडे ठरणार. तुम्हाला इकडे 2 बुट्ट्या करायच्यात की एक बुट्टी करायची. मग एक करायची असेल तर मग डायरेक्ट करायची, 2 करायचे असेल तर मग त्या स्पेस मध्ये करून टाकायचे. आले इथे लावायचा. असे हे ह्याच्यामध्ये छोटे पण भेटतात, जसे हे कुठे गेले, हे कसे आहेत जसे ते छोटे पण भेटतात. मग तुम्हाला ते छोटे वापरायचे तर तुम्ही ते छोटे पण वापरू शकता, म्हणजे ब्लाऊजमध्ये वगैरे. ते कोणतंही मटेरियल वापरून तुम्हाला अशा वेगवेगळ्या टाईपच्या बुट्ट्या बनवायच्या आहेत. मटेरियलमध्ये सगळं मटेरियल तुमचं जे पण तुम्ही आतापर्यंत यूज केलेत ना ते. आता लॉंग फ्रेंच नॉटवालं पण ह्याच्यामध्ये बनणार तुमचं. लॉंग फ्रेंच नॉटवालं कसं बनणार, हे घेतलं, हे पण लॉंग फ्रेंच नॉटवालं पण तसंच. इकडे एक टाकली, इकडे एक टाकली, इथे एक टाकली, इथे एक टाकली.
मग तुम्हाला असं वाटतंय की तुम्हाला कॉम्बिनेशन करायचंय बीट्स, कट बीट्स आणि लॉंग फ्रेंच नॉटचं, मग इकडे कट बीट्स लावा. मग तुमचं असं अल्टरनेट होणार ब्लाऊजच्या अकॉर्डिंग तुम्हाला काम करायचं असेल तर. समजलं ना? फक्त लॉंग फ्रेंच नॉट टाकायची थ्रेड वापरून. ठीक आहे. मी इथे लॉक करते.